नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज MPSC थ्रू झालेल्या कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 प्रश्नपत्रिका विश्लेषण बघणार आहोत. आजचा विषय आहे आपला इतिहास. इतिहास या विषयावर पूर्व परीक्षेला गट ब च्या आणि गट क च्या एकत्र झाली होती. एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. या 10 प्रश्नांचं थोडक्यात विश्लेषण बघू. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करू. कसे प्रश्न विचारले होते बघू. पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना कोणत्या व्यक्तीचे सहकार्य लाभले, अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा. तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मी याचं तुम्हाला उत्तर सांगतो. काय उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. तर कोण कोण नव्हते सहकार्य, कोणी नाही केलं? केशवराव बागडे आणि केशवराव बोले हे त्याचं उत्तर नाही. ओके, म्हणजे अ नाही. मग कोण कोणी सहकार्य कोणी केले असा पुढचा प्रश्न येऊ शकते. पर्यायामध्ये एखादा पर्यायाच्यामध्ये येऊ शकते. कोण कोणी, मग हे पाठ ठेवावं लागेल तुम्हाला. रघु भिकाजी, गिनू बाबाजी, नारायण सूर्यजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार यांनी काय केलं? मिल हँड असोसिएशनची स्थापना करत असताना त्यांना सहकार्य केलं. ओके, 1884 साली ही संस्था स्थापन झाली. ती भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखतात. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. विचारला होता, 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोण म्हणलंय? कोण? शिंदे आणि निजाम यांनी काय 1857च्या उठावामध्ये भाग नाही घेतला. जर घेतला असता तर उठाव काय झाला असता? यशस्वी झाला असता. असं स्टेटमेंट कोणत्या गव्हर्नर जनरल म्हणाला? असं आहे. कोण होता? लॉर्ड कॅनिंग. कारण 1857च्या उठावामध्ये याचीच भूमिका महत्त्वाची होती. ओके, त्यावेळेस तोच गव्हर्नर जनरल होता. त्यामुळे ते उत्तर येणं अपेक्षितच होतं. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजावर विचारलेला. बघा, प्रार्थना समाजाच्या पुढीलपैकी विधाने बरोबर आहेत. हे विधान सांगितलेले. बघा, पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे, मी सांगतो. पहिला पर्याय वाचू आपण. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग, आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी कुठं? मुंबई येथे कशाची? प्रार्थना समाजाची स्थापना केली. हे विधान बरोबर आहे. बरोबर निवडायचं आपण. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी काय केली? मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग काय केली? सुरू केली. सोशल सर्व्हिस लीग कोण केली? नाम जोशी यांची सोशल सर्व्हिस लीग. हे सुद्धा विधान बरोबर आहे. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. हे विधान मात्र चुकीचं आहे. मग पर्याय क्रमांक कोणतं राहील तुमचं? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हे उत्तर मी तुम्हाला फायनल कीनुसार सांगत आहे, त्यामुळे बिनधास्त राहा. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता हिंदू महासभेबद्दल. बघा, सरासरी हिंदू महासभेबद्दल प्रश्न तुम्हाला राज्यसेवा मेन्सला दिसतात, मात्र इथं प्रीला पण आलेला आहे. बघा, हिंदू महासभेबद्दल स्टेटमेंट दिलं. कोणतं बरोबर? 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजाराचे महाराज कोण? सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केली. बरोबर आहे का? कोणी? महेंद्रचंद नंदी यांनी केली. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यांनीच केली. 1915ला कशाची स्थापना केली? हिंदू महासभेची. हिंदू महासभेचे अध्यक्ष कोण होते? बासी मुंजे. हे सुद्धा बरोबर आहे. बासी मुंजे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर मुंजे, हेडगेवार, डॉक्टर परांजपे, त्याच्यानंतर नागपूरला 11 नोव्हेंबर 1923ला हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हे पण बरोबर आहे. यांनी शाखा सुरू केली. ती कुठं? महासभेची 1923ला स्थापना झाली. 1915ला आणि 1923ला शाखा सुरू केली नागपूरला. त्याच्यानंतर पुढचा 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे झाले. हे विधान मात्र चुकीचं आहे. ओके, पर्याय क्रमांक कोणता पाहिजे? पर्याय क्रमांक 1 बरोबर पाहिजे. ओके, हा पर्याय तुमचा बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे कोणता? 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सैन्यानी महत्त्वाच्या भूमिका बजावली? बघा, 1857 वरचा अगोदर एक प्रश्न होता स्टेटमेंट वाईज आणि हा एक, म्हणजे दोन प्रश्न आलेले आहेत 1857. बघा, याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये कोणता नाही? विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क हे पर्याय नाही.
म्हणजे कोणता नाही, ड नाही. मग कोणतं बरोबर आहे, नील हॉक आणि हॅलॉक हे पण बरोबर आहे. ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू, कॅम्बेल आणि सर्च ह्युरोज हे सुद्धा बरोबर आहेत. बघा ब क तुम्हाला असेच पर्याय दिसतात या प्रश्नपत्रिकेमध्ये. बघ वरीलपैकी सर्व नाही आहे कोणत्या पर्यायामध्ये. जर वरीलपैकी सर्व असते तर तुम्ही चुकू शकत होते इथं, कारण सर्वजण काय करतात, वरीलपैकी सर्व मारतात. मात्र इथं पर्यायामध्ये तसं काही दिलेलं नाही. ओके, एक्झॅक्ट तुम्हाला माहीत असणंच अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता इतिहास या शिक्षणचा. काय 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागात झाले. बघा शेतकऱ्यांचा उठाव झाला होता 1875 मध्ये. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये कोणतं पर्याय, भिवडी, शिरूर, पारनेर, नगर या ठिकाणी झाले होते, बरोबर आहे. त्यानंतर इंदापूर, हवेली, बागलाण आणि सातारा हे पण बरोबर आहे. त्यानंतर तासगाव, शिराळा, जत, मलकापूर हे विधान मात्र चुकीचं आहे. कोणतं, क चुकीचं आहे. ड काय म्हणते, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर आणि रत्नागिरी हे बरोबर आहे. म्हणजे काय उत्तर यायला पाहिजे तुमचं, अ, ब आणि ड उत्तर यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 1875 मध्ये सगळ्यात पहिले दंगे कुठे झाले, पुणे येथे सुपे या ठिकाणी झाले, सुपे. त्याच्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी 1857 सारखा उठाव पुन्हा होऊ नये म्हणून हे उठावाला भिवून काय केलं, 1879 साली एक कायदा केला होता, ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट म्हणून. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता काय, सेनापती बापट यांच्या आहे ना. बघा काय म्हणते प्रश्न, क्रांतिकारक क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीत आंदोलनात भाग घेतला. बघा पर्याय क्रमांक काय त्याचे, ह्याचं योग्य उत्तर सांगतो, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4चा गोवा मुक्ती संग्राम हा एक ह्याच्यामध्ये सहभाग होता सेनापती बापट यांचा. हैदराबाद मुक्ती संग्राम, बघा गोवा कधी मुक्त झालं, 1961ला मुक्त झालं हैदराबाद मुक्ती संग्राम. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्याच्यानंतर महाराष्ट्र हैदराबाद सीमा आंदोलन, यामध्ये सर्वांमध्ये सहभाग कशाचा होता, सेनापती बापट यांचा. ओके, पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक 8वा. बघा काय काय विचारण्यात आला होता, 1921 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. आता कोणकोणत्या सुधारणा दिल्या 1919 मध्ये, वाचून घ्या पर्याय तुम्ही, मी तुम्हाला डायरेक्ट आता उत्तर सांगतो. बघा पहिला पर्याय होता, क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यात काय झाली, युती झाली, हे पण बरोबर आहे. 1919 मध्ये झाली होती सुधारणा दिल्या यांच्यातील युती करण्यासाठी त्यांनी सुद्धा हे दिलं. त्याच्यानंतर जहाल व मवाळ युती झाली होती 1919च्याच अगोदर. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, सुधारणा दिल्या, कारण विचारले तुम्हाला, सुधारणा कोणत्या दिल्या हे विचारलं नाही, म्हणजे कोणत्या कारणामुळे, कारण असंतोष क्रांतिकारकामध्ये वाढू लागला होता. काँग्रेस मुस्लिम लीगची युती झाली होती, जहाल मवाळची युती झाली होती, पहिल्या महायुद्ध झालं होतं 1914 ते 1919 दरम्यान, 1918 दरम्यान. त्याच्यामुळं ही परिस्थिती काय, ही राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी मग काहीतरी भारतीयांना सुधारणेचा हप्ता द्यायचा म्हणून 1919चा घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9वा. कोणता विचारला होता, यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादी घालून 1877 मध्ये दिल्ली येथे दरबारात हजेरी लावली. आता हे कोण होते तुम्हाला, काय कोण होते, ग वा जोशी. ओके, याला सार्वजनिक काका सुद्धा म्हणतात, ग वा जोशी. ओके, ग वा जोशी 1877 मध्ये काय दिल्ली येथे काय खादी घालून काय त्या ठिकाणी हजेरी लावली. 10वा प्रश्न आहे राष्ट्रीय सभेवर विचारला, त्याचं अधिवेशन कुठं कुठं झालं असा या प्रकारचा प्रश्न होता. बघा ह्याचं मग ह्याचं काय 1889चं 5वं अधिवेशन मुंबई येथे झालं होतं, तर त्याचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न होता. कोण अध्यक्ष होते 5व्या अधिवेशनाचे, विल्यम वेडरबर्न हे अध्यक्ष. म्हणजे अची 3 जोडी कुठे जुळती इथं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर. एक जरी माहीत राहिलं तुमचं उत्तर येऊ शकते. 1891ला 7वे अधिवेशन नागपूरला झालं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्याचे अध्यक्ष होते आनंद चार्लो. ओके, त्याच्यानंतर 1895ला 11वे अधिवेशन पुणे येथे झालं होतं, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कितवं अधिवेशन होतं, 11वं. कुठं झालं, सुरत. नंतर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात. 1895चं
राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठं झालं होतं असा बी प्रश्न येऊ शकते. पुणे येथे झालं. कोण अध्यक्ष होते? सरळ प्रश्न येऊ शकते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1897 मध्ये 13वं अधिवेशन अमरावती या ठिकाणी झालं होतं. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते शंकरन नायर हे त्याचे अध्यक्ष होते. तर आपण किती प्रश्न बघितले? प्रश्न बघितले 10 विचारले होते. हिस्ट्रीवर 10 प्रश्न, पॅटर्न बदललेले असल्यामुळे त्यांनी पॅटर्नमध्ये 10 प्रश्न विचारले आहे हिस्ट्रीचे. तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण बघितले किंवा कंटिन्यू रोज बघणार आहोत. ओके, या व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.